अहो उठा ना. बघा मुलगी तिकडे मुकाश्रू गाळते आणि तुम्ही इथे निवांत झोपलाय. माधुरीच्या या आवाजाने अगदी खडबडून उठला तो. काय झाले असेल श्रेयाला? जाऊन बघतोच तिच्या रूम मध्ये. तिथे बघतो तर काय, श्रेया मुळूमुळू अश्रू गाळत बसलेली. बाजूलाच लाल डाग पडलेली चादर सगळं सांगून गेली त्याला. त्याने मायेने तिच्या केसावरून हात फिरवला. लेक अगदी पोटाशी बिलगली त्याच्या. कपाटात असलेले सॅनिटरी नॅपकिनचे पाकिट तिला देऊन त्याने तिला आंघोळीला पाठवले. माधुरी गेली आणि दोन्ही पोरांची, अर्णव आणि श्रेयाची सारी जबाबदारी विवेकवर येऊन पडली होती. माधुरी असताना या सगळ्या गोष्टी कधी त्याला बघाव्याच लागल्या नव्हत्या. याने फक्त कमवून आणायचे आणि तिने घरचे बाहेरचे सारे बघायचे. अगदी न कुरकुरता करायची ती हे सगळे. पण अचानक कॅन्सरने तिच्यावर घाला घातला आणि संपलं सगळं. किती जबाबदारी आली होती ना आता त्याच्यावर. तो प्रयत्नही करत होता ती समर्थपणे पेलण्याचा. पण काही प्रसंग मात्र आजसारखे बिकट असायचे. न कळत त्याचे मन भूतकाळात गेले होते. किती सुखाचा संसार होता ना दोघांचा, अगदी दृष्ट लागावी असा. माधुरीशी लग्न झाल्यावर त्याचे आयुष्य अगदी बहरत गेले होते. होतीच ती तशी, दिसायला अगदी नक्षत्रासारखी सुंदर, तितकीच मनानेही सुंदर. अगदी नीटनेटकेपणाने सगळ्यांचे करणारे, आपल्या सुंदर स्वभावाने सगळ्यांना जोडणारे. ती जीवनात आल्यावर त्याने अगदी मनोमन विचार केलेला, हिच्याशिवाय आयुष्यात दुसरीला स्थानच नाही. लग्नानंतर अगदी सहजतेने तो उत्कर्षाच्या शिड्या चढत गेला आणि ती मनापासून त्याला साथ देत गेली. संसारवेलीवर 2 गोंडस फुलेही उगवली, अर्णव आणि श्रेया. सगळं अगदी सुरळीत सुरू असताना अचानक माधुरीला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. आजार वाढलेल्या अवस्थेत होता. परिस्थिती पूर्ण बिकट होती. माधुरीला स्वतःचे भविष्य आता उमगले होते. तिने खूपदा विवेकला ती नसल्यास त्याने लग्न करावे हे सुचवत गेले, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. तो माधुरीला कसेही करून जगवेल याच आशेवर तो होता. परंतु माधुरीला आता पूर्ण कल्पना आली होती. किशोरवयीन असलेल्या तिच्या मुलांची तिला चिंता आता सतावत होती, खास करून श्रेयाची. 12-13 वर्षाच्या श्रेयाला आता खरी आईची गरज होती आणि नेमकी तेव्हाच ती नसणार होती. खूप तुटायचं तिचं मन आतून, पण काही उपाय नव्हता. अखेर माधुरी गेली. पोरांच्या विवेचनेतच गेली. माधुरी गेली आणि विवेकचा संसार उघडा पडला. पण माधुरीने पोरांना इतकं उत्तम संस्कार दिले होते की मुले अतिशय संस्कारी आणि स्वयंपूर्ण होती. मुळातच शानी असलेली ती बाळे आल्या प्रसंगाने अजूनच समजदार झाली होती. सगळ्यांनी त्याला दुसऱ्या लग्नाविषयी सुचवले, पण त्याच्या निर्णयावर तो अगदीच ठाम होता. माधुरी त्याच्यात पूर्ण भिनली होती आणि त्या अद्वैतेचा अपमान करणे त्याला शक्य नव्हते. त्या दिवसापासूनच तो पोरांचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता. पण आजची परिस्थिती पाहिल्यावर घरात त्याला श्रेयाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्त्रीची गरज भासू लागली आणि त्या विचारातच तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही तेच विचार त्याला पोखरू लागले. त्याच तंद्रीत तो पुन्हा निद्राधीन झाला. आज पुन्हा माधुरी त्याच्या स्वप्नात आली. अहो ऐकलं का? श्रेयाला ना आता थोडी आईच्या उभेची गरज आहे. तुम्ही असे करा ना, उद्याच गावाकडे जा आणि आई बाबांना घेऊन या. मला माहित आहे की तुम्ही म्हणाल की आपण त्यांच्यासाठी स्वतंत्र रूम बांधूनही ते आले नव्हते मागे, मग आता येणार का? अहो माझे मन सांगते येतील ते. तुम्ही जा बघू उद्याच. अगदी खडबडून उठला तो. किती सहजपणे तिने त्याचा प्रश्न सोडवला होता ना. अलीकडे असेच व्हायचे. तो विचारांच्या तंद्रीत चिंतेत झोपी जायचा आणि ती त्याच्या स्वप्नात येऊन त्याच्या चिंतेचे निवारण करायची. अगदी असेच सगळे चाललेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळीच त्याने पोरांना गावाकडे जाण्याचा बेत सांगितला. मुलेही आजोबा आजीच्या भेटीला आतुर झाली.
घरी जाताच विवेकने आईला येण्याचे प्रयोजन सांगितले आणि त्या लगेच तयार झाल्या यायला. नेहमीच अडेवेडे घेणाऱ्या आईची ती तत्परता बघून त्याला आश्चर्य वाटले. त्याच बोलू लागल्या, मग अरे काल माधुरी माझ्या स्वप्नात आली आणि बोलली, आई कशा हो तुम्ही? पोरांना आता गरज आहे हो तुमची, खास करून श्रेयाला. तरी तुम्ही इथेच? तेव्हा विचार केला की आता तुझ्याकडे जायचं तर तूच आलास बघ. तो विचारच करत राहिला. माधुरी गेली होती पण तिच्यातील आई मात्र गेली नव्हती. ती तिथेच रेंगाळत राहिली होती, तिच्या मुलांची काळजी करत. नियतीने डाव साधला होता पण ती तिलाही पुरून उरली होती. विवेकच्या स्वप्नात येऊन त्याच्याशी हितगुज करून ती अजूनही तिच्या मुलांचं हवं नको ते बघत होती. नियतीही तिच्या पुढे झुकली होती. आता आई बाबा दोघेही आले होते विवेक सोबतच. त्यांच्याही मायेची ऊब पोरांना मिळणार होती. त्याची बरीचशी चिंता आता मिटली होती आणि मुख्य म्हणजे त्याची माधुरी, त्याच्या पोरांची आई होती ना, त्याचं हवं नको ते बघायला आणि त्याच्या स्वप्नात येऊन सांगायला. आई मरते पण तिच्यातील आई पण आणि पालकत्व कधीच मरत नसतं. ते कोणत्या रूपात पोरांच्या मदतीला नेहमीच धावून येत असतं. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.